नमस्कार. आज आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या आयुष्यातल्या एका खूपच विलक्षण लीळेबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आहे मात्राकोळी गावातली, जिथे एका गैरसमजातून स्वामींच्या खऱ्या ईश्वरत्वाची प्रचिती आली. विचार करा, एका संताला आणि त्यांच्या भक्तांना पाहून संपूर्ण गाव दहशतीने का घाबरला असेल. झालं असं की स्वामींचा प्रवास शांतपणे सुरू होता, पण जसजसे ते गावाजवळ पोहोचले तसतशी गावकऱ्यांमध्ये भीतीची आणि दहशतीची एकच लाट पसरली. तर आपल्या कथेची सुरुवात होते ती मात्राकोळीच्या वेशीवर, जिथे एका भयंकर गैरसमजामुळे एकच गोंधळ उडाला होता. जे दिसत होतं ते खरं नव्हतं आणि जे खरं होतं ते कुणालाच दिसत नव्हतं. आले रे आले, दरोडे आले. या आरोळ्यांनी अख्खं गाव जणाडून गेलं. गावकऱ्यांनी लगेच लढाईची तयारी केली. सगळे वेशीजवळ जमा झाले. त्यांच्या चेहऱ्यावरची भीती अगदी स्पष्ट दिसत होती, पण त्यांना असं नक्की काय दिसलं होतं ज्यामुळे ते इतके घाबरले? आणि गंमत म्हणजे हा सगळा गोंधळ एका साध्या दृष्टीभ्रमामुळे झाला होता. स्वामींच्या अंगावर जे दुपदरी उपरणं होतं, ज्याला दुटी म्हणतात, ते सूर्यप्रकाशात एखाद्या ढालीसारखं चमकत होतं आणि त्यांच्या सोबत असलेल्या भक्तांच्या हातातल्या काठ्या दुरून भाले किंवा तलवारींसारख्या दिसत होत्या. आता हा एवढा मोठा आणि धोकादायक गैरसमज काही शस्त्रांनी नाही तर फक्त काही शब्दांच्या शक्तीने मिटवला गेला. चला पाहूया हे नक्की कसं घडलं. परिस्थितीचं गांभीर्य स्वामींनी ओळखलं. त्यांनी आपले विश्वासू पुरोहित म्हणजे उपाध्ये यांना पुढे पाठवलं. त्या घाबरलेल्या गावकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि मध्यस्थी करण्यासाठी ते वेशीजवळ गेले. उपाध्यांनी तिथे जाऊन कोणताही युक्तिवाद नाही केला किंवा दृष्टीभ्रमाबद्दल स्पष्टीकरणही दिलं नाही. त्यांनी फक्त त्या येणाऱ्या ईश्वरी व्यक्तीचं नाव जाहीर केलं. ते म्हणाले, भिऊ नका, रामदऱ्यांचे श्री चांगदेव राऊळ गोसावी येत आहेत. आणि काय आश्चर्य, ज्या क्षणी स्वामींचं नाव उच्चारलं गेलं त्याच क्षणी तिथलं संपूर्ण वातावरणच बदलून गेलं. जे गावकरी शस्त्र घेऊन लढायला तयार होते तेच आता भक्त बनून पुढे आले आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. पण विचार करण्यासारखी गोष्ट आहे की केवळ एका नावात एवढी प्रचंड शक्ती आली कुठून, की भीतीचं रूपांतर थेट भक्तीत झालं? याचं उत्तर आपल्याला गावात पोचण्यापूर्वी घडलेल्या एका दुसऱ्या घटनेत मिळतं, जी स्वामींच्या सर्वशक्तिमान स्वरूपाची एक छोटीशी झलक दाखवते. तर झालं असं की प्रवासात एक थिठा आला. एक रस्ता मात्राखोळीकडे जात होता तर दुसरा जामखेडकडे. बायसा नावाच्या त्यांच्या एक अनुयायीने जामखेडला जाण्याचा आग्रह धरला. तेव्हा स्वामींनी शांतपणे जवळच चरणाऱ्या हरणांकडे बोट दाखवलं आणि जे बोलले ते ऐकून सगळेच स्तब्ध झाले. हे काही धमकी नव्हती, हे एक गहन विधान होतं त्यांच्या परब्रह्म परमेश्वर असण्याचं. ते जणू सांगत होते, मी या भौतिक रूपाच्या पलीकडे आहे. आणि त्यांचे अनुयायी हे चांगलंच जाणून होते की ते कोणी सामान्य मनुष्य नाहीत, तर या चराचरात वास करणारी एक दैवी शक्ती आहेत. चला आता मात्राकोळीमध्ये परत येऊया. वेशीची दारं उघडली होती, गैरसमज दूर झाला होता आणि लोकांची भक्ती अक्षरशः ओसंडून वाहत होती. त्या गर्दीतून एक सोनार ब्राह्मण पुढे आला आणि त्याने स्वामींना आपल्या घरी येण्याची विनंती केली. स्वामींनी ती विनंती स्वीकारली आणि त्यांचं स्वागत साक्षात परमेश्वराप्रमाणेच करण्यात आलं. इथे आपल्याला आपल्या आदरातिथ्याच्या परंपरांचं सुंदर दर्शन घडतं. स्वामींना सन्मानाने आसन दिलं गेलं, त्यांचे पाय धुवून चरणक्षालन झालं, अभ्यंगस्नान, विधिवत पूजा आणि मग आरोगणा. यातील प्रत्येक कृती ही त्या दैवी उपस्थितीबद्दलच्या अपार आदराचं आणि भक्तीचं प्रतीक होती. आरोगणासारखे शब्द महानुभाव साहित्याची भाषिक श्रीमंती दाखवतात. आरोगणा म्हणजे केवळ जेवण नव्हे, तर देवाला भक्तिभावाने अर्पण केलेला तो एक पवित्र नैवेद्य होता. स्वामींचा मुक्काम तिथे फक्त एका रात्रीचा होता. आपल्या स्वभावानुसार ते दुसऱ्याच दिवशी सकाळी आष्टी शहराकडे पुढच्या प्रवासासाठी निघाले. पण त्यांच्या त्या एका भेटीनं मात्राकोळी गावावर कायमचा ठसा उमटवला. ही ऐतिहासिक घटना केवळ एक कथा म्हणून राहिलेली नाही, तर तो एक जिवंत वारसा बनली आहे. त्या लीळेतील प्रत्येक ठिकाण आज पवित्र स्थळ किंवा स्थान म्हणून जपलं गेलं आहे. इथे जे आपण पाहत आहोत तो भूतकाळ आणि वर्तमान काळ यांना जोडणारा एक थेट दुवा आहे. या दैवी प्रसंगातला प्रत्येक महत्त्वाचा क्षण, जसं की बायसांना इशारा दिलेली जागा किंवा जिथे स्वामींनी मुक्काम केला ते घर, आज एक पवित्र स्थान म्हणून ओळखलं जातं. यामुळे ही कथा आणखीनच जिवंत वाटते. मात्राकोळीमधली ही लीळा आपल्याला मानवी तर्काच्या पलीकडे असलेल्या एका शक्तीचं दर्शन घडवते. आणि मग हाच प्रश्न उरतो की ज्या शक्तीचं केवळ नाव ऐकून भीतीचं रूपांतर भक्तीत होतं, ते परब्रह्म परमेश्वराच्या अवताराचं लक्षण नाही तर काय आहे? यावर विचार करायला ही कथा आपल्याला नक्कीच भाग पाडते.